2025 आत्ताची मुख्य परीक्षा पार पाडली, जी संपन्न झाली, त्यामध्ये समाजशास्त्र विषयाचा जे काही एकूण पेपर होता, जर आपण त्याचं विश्लेषण केलं तर डेफिनेटली आपल्याला त्याच्या माध्यमातून पुढे आपल्याला काय करायचं आहे हे खूप छान पद्धतीने समजू शकतो. ज्या पद्धतीने सिंह थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर मागे वळून बघतो, तसं प्रत्येक वर्षीची परीक्षा ही आपल्यासाठी पुढची सुरुवात करण्याच्या अगोदरचा एक मागे वळून पाहण्याची संधी आपल्याला देत असते. या सत्रामध्ये आपण 2 ते 3 मुद्द्यांवरती फोकस करूयात. क्रमांक 1, नक्की यावेळेसचा पेपर कसा होता. नंबर 2, नक्की त्याचं विश्लेषण कशा प्रकारे करता येईल. आणि नंबर 3, आपल्याला पुढे मग ह्या विषयामध्ये जर खूप छान पद्धतीने गुण मिळवायचे असतील तर आपण काय करू शकतो. तेव्हा सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. आणि मित्रांनो, एक आपण अतिशय क्विकली आज या ठिकाणी आपल्या जी पुढची सुरुवात करायची आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं मागे वळून पाहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून जर आपण बघितलं तर पेपर पहिला जो आपला आहे, तर पेपर पहिल्यामध्ये आणि पेपर दुसऱ्यामध्ये आपण आपल्या सिलेबसमध्ये आपण जर पाहिलं तर एकूणच पेपर 1 मध्ये 10 टॉपिक आपल्याला प्रामुख्याने येतात. त्यातलेच बरेचसे टॉपिक आपण पेपर 2 मध्ये पाहतो. तर ओव्हरलॅप सिलेबस आहे. पॉलिटिक्स अँड सोसायटी असेल, रिलिजन अँड सोसायटी असेल, तर त्यासारखं काही सिलेबस जर आपण वगळला तर पेपर 2 मध्ये सुद्धा 10 टॉपिक येतात. पण जर ते आहे तसेच आपण ठेवले तरी काही हरकत नाहीये. अभ्यास एकाच ठिकाणी करायचा असतो. परीक्षेमध्ये प्रश्न त्यांची उत्तर मात्र दोन्ही ठिकाणी लिहिता येतात किंवा लिहायला पाहिजेत. मग जर आपण यावेळेसच्या पेपरचं थोडंसं आपण मार्कांचं डिस्ट्रीब्युशन बघितलं तर ते काय आहे त्यावरतून आपण काही मुद्दे त्या ठिकाणी काढूयात. बघा, जर आपण पेपर 1 बघितला तर पेपर 1 मध्ये तुम्हाला हे जे रेड कलर मध्ये दिसते का, तर रेड कलर म्हणजे काय आहे, हे आहेत शॉर्ट नोट्स. बरं का. एकूण पेपर आपला जो आहे तो 8 प्रश्न त्यामध्ये असतात, आपल्याला माहिती असेल किंबहुना. जर आपण बघितलं तर हा पेपर 2 आहे. आणि ह्या पेपर 2 मध्ये हा पेपर 1 प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामध्ये मग पुन्हा शॉर्ट नोट असते. प्रश्न क्रमांक 1 शॉर्ट नोट आहेत. प्रश्न क्रमांक 5 शॉर्ट नोटचा आहे. कंपल्सरी आहेत. ह्या 10 शॉर्ट नोट तर आपल्याला लिहायच्याच आहेत. हे 2 प्रश्न जे शॉर्ट नोट्सचे आहेत, ज्यात आपल्याला 10 शॉर्ट नोट्स लिहायचे आहेतच. 10 मार्काला एक प्रश्न असतो. उर्वरित आणखी आपल्याला ऑप्शनल मध्ये खूप सारं फ्रीडम आहे. उर्वरित तुम्हाला जे 6 प्रश्न आहेत त्या 6 पैकी तुम्हाला 3 कोणतेही प्रश्न निवडायचे आहेत आणि लिहायचे आहेत. त्या 3 प्रश्नामध्ये सुद्धा जो सी क्रमांकाचा प्रश्न जो असतो तो शॉर्ट नोटच आहे. त्याच्यामुळे तिथेही तुम्हाला परत 3 शॉर्ट नोट लिहायचे आहेत. तर अशा टोटल जवळपास 13 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहेत. आणि 6 20-20 मार्कांचे प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. असे 19 प्रश्न आपल्याला या 3 तासामध्ये लिहायचे असतात. तर ह्या शॉर्ट नोट्सचा विचार केला तर 13 शॉर्ट नोट्स आहेत. आणि 13 शॉर्ट नोट्स म्हणजे 130 गुण. 130 गुण. 250 पैकी शॉर्ट नोट्सलाच 130 गुण आहेत. आणि जे 20 मार्कांचे प्रश्न आहेत त्यांना 120 गुण आहेत. या पद्धतीने आपल्याला ते लिहायचं असतं. आता जर आपण बघितलं तर जनरली काय होतं, यावेळेसच्या पेपरचं वेगळेपण काय आहे, तर जनरली काय होतं, टिपिकल असे काही टॉपिक्स त्यांनी हायलाइट केले होते की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त भर ते द्यायचे. जसं की फॉर एक्झाम्पल थिंकर्सचा पार्ट. जर आपले जे थिंकर्स आहेत त्यामध्ये मार्क्स असतील, वेबर, दुर्खीम, पार्सन्स, मर्टन, मीड आहेत फक्त 5 ते 6 थिंकर. आणि त्या 6 थिंकर वरती सर्वात जास्त भर असायचा. या वर्षी मात्र आपल्याला थिंकर वरती थोडंसं त्यांनी वेटेज कमी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर जवळपास बघा 40 मार्कांना समाजशास्त्रीय विचारवंत जे आहेत हे तुम्हाला 40 मार्कांना त्यांनी विचारलेले पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये 2 शॉर्ट नोट्स आहेत आणि 1 लॉंग क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने ते पाहता येईल. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर संशोधनाचा जो टॉपिक आहे, म्हणजे समाजशास्त्राचा उदय कसा होतो, हा तो पहिला टॉपिक आहे याच्यात. तर समाजशास्त्राचा उदय हा एक छोटासा टॉपिक आपण वगळला तर हे जे पहिले 3 टॉपिक आहेत ना, त्या 3 टॉपिक ना मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांनी की हे लो हँगिंग फ्रूट आहे. म्हणजे काय, ह्याच्यावर 100% आपल्याला काय प्रश्न प्रेडिक्ट करता येतो. आणि तुम्हाला गमतीची बात सांगतो ते म्हणजे सिलेबसचा पॉइंट घेऊन आहे तसं प्रश्न विचारण्याची आयोगाची पद्धत आहे. आणि त्यामुळे या प्रश्नामध्ये फारसं अप्लाइड त्यांना होताच येत नाही. आणि प्रश्न जसे मागचे आहेत तसेच प्रश्न रिपीट होतात. आणि त्यामुळे आपल्याला हे अत्यंत सहजपणे भरपूर मार्क्स देऊन जाणारे प्रश्न आहेत. पण
या प्रश्नांची तयारी करणं हे कधी जमतं माहितीये, जेव्हा तुम्हाला पुढचा सिलेबस छानपैकी जमतो तेव्हा. आणि म्हणून पुन्हा एकदा, जरी या टॉपिक वरतून आपल्याला अतिशय सहजपणे गुण मिळवता येत असले तरी त्याचा अभ्यास मात्र पूर्णपणे डिपेंड आहे पुढच्या टॉपिक वरती. पण तरी सुद्धा मार्क्स किती आहेत बघा, 30, 40 म्हणजे 70 आणि पुढे 50. 120 मार्काला आपल्याला हे 3 टॉपिक त्यांनी विचारलेले पाहायला मिळतात. 120 म्हणजे 3 टॉपिक मधून 120 गुण विचारलेले आहेत आणि उर्वरित सर्व टॉपिक्स मधून जे काही पाठीमागचे म्हणजे आपल्याला पाहिजे 130 गुण ते त्यांनी विचारलेले आहेत. तुम्हाला कळते का यातून की याचं महत्व किती मोठं आहे? हा, लक्षात घ्या. आणि त्यामुळे हा टॉपिक 100% गुण देणारा आहे. आणि त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो तो म्हणजे प्रत्येक प्रश्न हा आपल्या लेक्चर मधून, आपल्या डिस्कशन मधून आणि आपल्या टेस्ट सिरीज मधून आलेला तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक प्रश्न. आणि सोशियोलॉजी मध्ये ते प्रेडिक्शन करता येतं. हो, पुढच्या वर्षी काय असणार आहे याचा जवळपास 70% पेपर आज इथे बसून आपण प्रेडिक्ट करू शकतो. ते कसं मी पुढे सांगेन तुम्हाला, पण ते करता येतं. मग त्यानंतर पुढचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर पुढे बघा, स्तरीकरण हा एक आयोगाचा एक फार महत्वाचा टॉपिक असायचा आतापर्यंत. या वर्षी त्याचे गुण कमी झालेले आहेत. 40 मार्कांचे प्रश्न त्यांनी तुम्हाला या स्तरीकरणावरती विचारलेत. पुढे कार्य आणि आर्थिक जीवन हा सुद्धा मागच्या अनेक दिवसांमध्ये आपल्याला बरेचसे मार्क देणारा हा टॉपिक होता, पण या वर्षी त्याच्यावरती प्रश्न कमी आहेत. 10 गुणांचा आहे. म्हणजे जर ह्या दोघांचा विचार केला तर या वर्षी आपल्याला गुण किंवा प्रश्न याच्यावरती जे विचारलेले आहेत त्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. पण याचा अर्थ असा नाहीये हे पुढच्या वर्षी तुम्हाला विचारणार नाहीत, नक्की विचारणार, त्यात काहीच डाऊट नाहीये. त्यामुळे हे दोन्ही टॉपिक नेहमीच महत्वाचे राहिलेले आहेत आणि आयोग त्याच्यावर विचारणार. पण पुढे बघूया. मग त्यानंतर येतो राजकीय व व्यवस्था व समाज. हा आयोगाचा ऑल टाइम फेवरेट टॉपिक आहे. ऑल टाइम फेवरेट टॉपिक आहे कारण राजकारण कुणाला आवडत नाही. आपल्या दररोजच्या बातम्या आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक तिघांच्या मिळून एकत्र आणि एकट्या राजकारणाच्या बातम्या एकत्र, बरोबर आहे की नाही? सातत्याने राजकारणाबद्दल चालू आहे की नाही, तोच इथे रिफ्लेक्शन होतं. तुमचे लोकशाही म्हणू नका, डेमोक्रेसी म्हणू नका, नागरी समाज म्हणू नका, यासारखे महत्वाचे कळीचे मुद्दे पण करंट कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला इथे विचारलेले पाहायला मिळतात. त्यामुळे हा टॉपिक याची गुण मात्र आहे तसे राहिलेले आहेत. धर्म आणि समाज, नातेगोती आणि आधुनिक समाजातील सामाजिक बदल या तिघांचा जर विचार केला तर नातेदारी व्यवस्थेवरती मात्र मार्क्स आपल्याला पाठीमागच्या तुलनेत आता वाढलेले पाहायला मिळतात. धर्म आणि समाज जो आहे याच्यावरती आणि सामाजिक बदल याच्यावरती मात्र मार्क्स ना वाढलेत ना कमी झालेले आहेत, ते आहे तिथेच आहेत. पण आणखी एक बाब लक्षात घ्या, आयोगाचा नेहमी प्रयत्न हा असतो की ते सगळा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. सगळा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करतात आणि तो का करू नये, मुळात आपला सिलेबस आहेच किती ना, बरोबर आहे का? त्यामुळे तोही मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता हा जसा पेपर 1 बद्दल आहे की नाही तसं आपण पेपर 2 कडे पण वळूयात. बघा, पेपर 2 मध्ये जर बघितलं आपण तर पेपर 2 इथे त्यांचं सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते यावर्षी कुठं राहिलेलं आहे, जे फारच वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल, वसाहतवादी शासनाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम. वसाहतवादी शासनाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम म्हणजे काय हो, ब्रिटिश कालखंडाचा आपल्या भारतीय समाजावर झालेला परिणाम याच्यावर जास्तीत जास्त भर आहे. आणि तो किती आहे तर तब्बल इथे तुम्हाला 2 शॉर्ट नोट्स आणि 2 लॉंग क्वेश्चन्स यांनी विचारलेले आहेत. जवळपास 60 मार्कांचा जो प्रश्न आहे, 60 मार्कांचे प्रश्न त्यांनी याच्यावर विचारलेले आहेत. इथे जर बघाल तर 2 शॉर्ट नोट्स त्यांनी विचारलेले आहेत. म्हणजेच 20 मार्कासाठी त्यांनी हा भारतीय समाजाची ओळख हा टॉपिक विचारलेला आहे. ज्यात 2 विचारवंत 3 विचारवंत आहेत, त्यांनी पण विचारले फक्त एकच, घुरिये यांच्यावरती 2 टॉपिक आहेत, 2 प्रश्न आहेत, 2 शॉर्ट नोट्स आहेत, तेही आपल्याला पाहता येईल. जर मागच्या तुलनेत आपण बघितलं तर यांचे किती तर काही नाहीये, याच्यावर मात्र खूप गुण वाढलेले आहेत. वसाहतवादी शासनाचा परिणाम याच्यावरती गुण वाढलेत आणि हे कंटिन्यू राहणार, हे आपल्याला पुढे कंटिन्यू राहणार आहे हे दिसेलच. त्यानंतर ग्रामीण व कृषक सामाजिक संरचना, ज्याच्यामध्ये खेडी म्हणजे काय आणि भूमी सुधारणावर काय परिणाम होतो, भूमी सुधारणांचं आज काय महत्व आहे का याच्याबद्दल विचारलं जातं. आता तसं बघितलं तर भूमी सुधारणाचं आजचं महत्व काही फारसं राहिलेलं नाहीये, पण अजूनही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलनं वगैरे वगैरे होतात. त्यामुळे हा टॉपिक दरवर्षी विचारला जातो आणि त्यामुळे याच्याबद्दल काही फार असं नाहीये,
पण 30 मार्कांसाठी प्रश्न विचारलेले आहेत आणि हे दरवर्षीप्रमाणेच हा ट्रेंड आहे. जाती व्यवस्थेवरती सगळ्यात गंमत यावर्षी काय झाली माहितीये, जाती व्यवस्थेवरती थेट प्रश्न नाहीये. एका ठिकाणी उल्लेख येतो पण जाती व्यवस्थेवरती थेट प्रश्न सापडत नाही. हे यावेळेसचं सर्वात मोठं आश्चर्यकारक असं मुद्दा सापडतो. आता दलित समुदायावरती, शेड्यूल कास्ट वरती प्रश्न विचारलेले आहेत पण ते आपल्याला चळवळीतून आलेले दिसतात. त्या सामाजिक चळवळीमधले प्रश्न आहेत ते. कास्ट कॉन्फ्लिक्ट हा सुद्धा एक टॉपिक आहे पण तो सुद्धा स्पेशली नमूद आहे. कुठे? आपला जो पेपर 2चा सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे सामाजिक रूपांतरण, त्याच्यामधून आहे. नाहीतर बरेच जण म्हणतील अरे अरे हे बघा मास्तर हो इथं कास्ट हा शब्द लिहिलेला आहे की 2दा, पण तुम्ही नाही म्हणता एकही प्रश्न नाही. नीट बघा, त्यासाठी थोडासा अनुभव पण कामाला यावा लागतो. नीट बघा, ते दोन्ही टॉपिक वेगळे टॉपिक मधून आलेले आहेत. एक सामाजिक चळवळीमधला आहे आणि एक सामाजिक रूपांतरणामधला आहे. ठीक आहे. त्यामुळे या वर्षीचं सगळ्यात मोठं जे काही आश्चर्यचकित करणारं जे बाब आहे ते म्हणजे जाती व्यवस्थेवर दरवर्षी 50 मार्कांचे प्रश्न असतात. यावर्षी एकही प्रश्न नाहीये. पण पुन्हा एकदा याचा अर्थ असा नाहीये की त्याचा अभ्यास करायचा का? नाही, अभ्यास तर करायचाच आहे. कारण भारतीय जाती व्यवस्था म्हणजेच आपल्या भारतीय समाजाचं काय आहे, फार महत्वाचं आयडेंटिटी आहे, ओळख आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करायचा आणि तो करणारच किंवा आपण, कारण तो आपला एसए आणि जीएस मध्ये पण उपयोगाला येतो. बरं, त्यानंतर जनजातीवरती एक 10 मार्कांचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ह्याचं मात्र वेटेज कमी झालंय. जाती व्यवस्थेचं वेटेज कमी झालं यावर्षी. वर्ग संरचनेवर त्यांनी यावेळेस वेटेज वाढवलेला आहे आणि तब्बल 50 मार्कांचे प्रश्न याच्यावरती वाढलेले दिसतात. म्हणजेच वर्ग संरचनेवरती येतात. दरवर्षी एक लॉंग क्वेश्चन, एक शॉर्ट नोट येतेच, पण यावेळेस तिन्ही वरती विचारले. मिडल क्लास पण विचारलं, ऍग्रेरियन क्लास पण विचारलं आणि इंडस्ट्रियल क्लास पण विचारलं. तिघामधून प्रश्न आहेत. बरं, यातून आता अर्थबोध आपण काय घ्यायचा? आपण अर्थबोध हा घ्यायचा की आपण सिलेबस कव्हर करणे, शॉर्टकट मारायचे नाहीत कुठल्याही प्रकारे, कारण त्यांना फ्रीडम आहे. ते एकाच टॉपिक मधून 50 मार्काचे विचारतील, एका टॉपिकवर काहीच विचारणार नाहीत. बघा, इथं काहीच नाहीये, इथे 50 मार्काचे विचारतायत ना, आपण केलं पाहिजे. मग आपण तर सापडायचं नाही, आपण पुढचा अटेम्प्ट बिलकुल नाही, याच अटेम्प्ट मध्ये. मग तयारी आपली कशी पाहिजे? सर्वंकष या पद्धतीने विचार व्हावा. त्यानंतर नातेदारी व्यवस्था पेपर 1 मध्येच आपण याचा अभ्यास करत असतो, पण पेपर 2 मध्ये त्याचा आपोआप आपल्याला फळ किंवा फायदा मिळतो. इथे सुद्धा त्यांनी जवळपास 20 मार्कांसाठी हा नातेगोतीचा विचारलेला आहे. त्याचे दोन्ही शॉर्ट नोट विचारलेले आहेत. जनरली एक मोठा प्रश्न अपेक्षित असतो, पण यावेळेस त्यांनी दोन्ही शॉर्ट नोट विचारलेत. 20 किंवा 30 मार्कांसाठीच हा टॉपिक आहे, त्यामुळे यात काही विशेष काही नाहीये, आहे तेवढंच त्यांनी फॉलो केलेलं आहे. धर्म व समाज, बघा धर्म व समाज, इथे तुम्हाला एकही प्रश्न सापडणार नाही. एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, पण तो प्रश्न आपल्याला कुठे पाहता येईल? नेशन बिल्डिंग मध्ये त्यांनी तो प्रश्न विचारलाय की नेशन बिल्डिंग आणि धर्म यांचा काय सहसंबंध आहे, तो तुम्हाला इथे वापरता येईल. पण तोच तुम्हाला नेशन हा टॉपिक कुठे आहे? राजकारण व समाजात आहे, म्हणून तुम्हाला तो तिथे वापरता येईल किंवा तिथे तो घेता येईल. तो इथे नाही येणार, हा लक्षात घ्या. आणि म्हणून जे कोणी म्हणतील अरे ट्रोल करतील, नाहीतर अरे मास्तरने सांगितलंच नाही, प्रश्न असून सुद्धा सांगत नाहीये ते, असं नाहीये. भर कशावर आहे हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. नेशन बिल्डिंग वर भर आहे, रिलिजन हा त्यातला सब टॉपिक आहे, म्हणून धर्मावरती सुद्धा तुम्हाला काही प्रश्न सापडणार नाहीये. हे पहिल्यांदाच झालं. याच्यावरती किमान एक शॉर्ट नोट तरी असते. मायनॉरिटीवरती दरवर्षी एक प्रश्न असतो, यावर्षी तुम्हाला इथे प्रश्न सापडत नाहीये. भारतामधील सामाजिक बदल 20 मार्कांचा एक प्रश्न आहे, फारसं काही याच्यात वेगळे नाहीये, दरवर्षी एवढंच विचारलं जातं. त्यानंतर मग पुढे येतं ग्रामीण व कृषक रूपांतर. हा टॉपिक ऑल टाइम फेवरेट आहे आयोगाचा आणि त्यानुसार त्यांनी त्यात विचारलेलं पण आहे. 20 मार्कांचे प्रश्न आहे, पण फार जास्त नाहीये, फार कमी नाहीये, बरे का. त्यामुळे हा सेमच आहे, काही अडचण नाहीये. औद्योगिकीकरण व नागरीकरण हा सुद्धा, जेव्हा भारत हा ग्रामीण समाजाकडून नागरी समाजाकडे वळतोय, याच्यामधून प्रश्न हे आपल्याला दरवर्षी अपेक्षित असतात आणि त्याने यावेळेस सुद्धा आपलं वेटेज टिकवलेलं आहे. ह्यामध्ये सुद्धा त्यांनी कुठेही अडचण नाही आणली. राजकीय व्यवस्था व समाज, इथे सुद्धा त्यांनी 30 मार्कांचे प्रश्न विचारलेले आहेत, दरवर्षी एवढेच असतात. यामध्ये त्यांनी नेशन बिल्डिंग हा एक प्रश्न विचारलाय आणि भारतातले जे काही राजकीय अभिजन आहेत ते कसे बदलत आहेत तेही त्यांनी विचारलेलं आहे. आधुनिक भारतातील सामाजिक चळवळ, जवळपास 40 मार्कांचे हे प्रश्न आहेत. हा, हे मात्र काय आहे, हे ऑल टाइम फेवरेट टॉपिक आहे. आपल्याला या सामाजिक चळवळीवरती दरवर्षी किमान 40, 50, 60, 70 गुणांचे प्रश्न येतात.
हे मात्र नक्की आहे. या टॉपिककडे कधीही आपण विसरायचं नाहीये. किती म्हणजे असं कधीच होत नाही की यातून काही विचारलं नाही. 100% प्रश्न असतात आणि 100% गुण देऊन जाणारा हा टॉपिक आहे. अलीकडल्या काळामध्ये लोकसंख्येमध्ये 3 मुद्दे फार महत्वाचे ठरतात. एक म्हणजे वृद्ध, दुसरं म्हणजे स्त्री पुरुष गुणोत्तर आणि तिसरं म्हणजे माता मृत्यूदर किंवा बालमृत्यूदर. हे जे 3 महत्वाचे प्रश्न आहेत ना, त्याच्याबद्दल नेहमी विचारलं जातं. वृद्धांचं तर दर 1 वर्षानंतर ते एक्सचेंज करून विचारतातच, ऑल्टरनेटिव्ह विचारतातच. पण आपण करायचा आहे तो टॉपिक, नक्कीच करायचा आहे. 20 मार्कांना हा प्रश्न त्यांनी विचारलाय, वेटेज तेवढंच आहे. यावेळेस पेपर 2 मधलं सगळ्यात दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर ते म्हणजे शेवटचा टॉपिक. 8वा प्रश्न जो आहे ना मित्रांनो, ABC सगळ्याच्या सगळा, हा खरं तर लाल रंगातला आहे. हा सगळ्याच्या सगळा प्रश्न म्हणजे 8व्याचा 50 गुणांचा प्रश्न त्यांनी फक्त सोशल ट्रान्सफॉर्मेशन वरती विचारलाय, इनइक्वालिटी वरती विचारलाय. त्याचबरोबर तिथे त्यांनी त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल विचारलेला आहे. तिथेच टॉपिक आहे. म्हणजे हाच टॉपिक मधून, म्हणजे या टॉपिक मधून जवळपास 60 गुणांचे त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे जर पेपर 2चा विचार कराल तर सर्वाधिक गुण जे विचारलेले आहेत त्यांनी ते म्हणजे पेपर 2 मधला हा शेवटचा टॉपिक. आणि यातून तुम्ही एक काय बोध काय घ्यायचा आहे, मी तुम्हाला तर पुढे पेपर दाखवेन, आपण त्याच्याबद्दलही थोडक्यात चर्चा करूयात की यातून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे की आयोग, तुम्ही जेव्हा ऑप्शनलची तयारी करता तेव्हा आयोगाला तुम्हाला हे सतत सांगायचं आहे की ते म्हणजे पहिला मुद्दा, सगळा सिलेबस व्यवस्थित अभ्यासून घ्या. मुळात आहे किती पुरानो तुमचा सिलेबस, छोटूसा, तोही तुम्ही शॉर्टकट मारायला लागला काय, नाही, तो व्यवस्थित करा. हे पहिला त्यांचा आपल्याला संदेश आहे. दुसरा, तुम्ही या सगळ्या विषयाचा अभ्यास का करताय, कारण तुम्हाला IAS व्हायचं आहे आणि तुम्हाला भारतीय समाजामध्ये जाऊन काम करायचं आहे. आपले सगळे प्रश्न बहुतांशी हे भारतीय समाजाशी संबंधित आणि आपल्या अवतीभोवती ज्या घडणाऱ्या घटना आहेत का नाही त्या संदर्भातच विचारलेले आहेत. त्यामुळे डायरेक्टली करंटचा फार उपयोग नसला सोशलॉजीमध्ये तरी सुद्धा समाजात काय घडतंय हे लक्षात घेऊन प्रश्न विचारलेले आहेत, एवढं मात्र आपल्याला दिसतं. याचं उदाहरण सांगायचं झालं तर डिजिटल इकॉनॉमीवरती त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले आहेत. डिजिटल सोसायटी त्याच्यावरती प्रश्न विचारले आहेत. आज आपल्या सगळ्यांचं बिहेवियर बदलत चाललेलं आहे. सोशल मीडियाचा प्रचंड मोठा वापर होतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फार मोठा वापर होतोय, त्याचा प्रभाव आपल्या संपूर्ण समाजावरती पडतोय. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन त्यांनी या डिजिटलवरती, असं म्हणलं तरी चालेल की सगळ्या पेपरची थीम जी होती त्यामध्ये एक महत्वाचा डिजिटल हा एक महत्वाची थीम होती, हे सुद्धा लक्षात घ्या. हा यातला आपल्याला दुसरा घटक या ठिकाणी पाहता येतो. ओके, सो हे लर्निंग्स आहेत. पुढे काय करायचंय आपल्याला, कसं पाहायचंय ते मी तुम्हाला सांगितलंय या सगळ्या मुद्द्यांमधून. ओके, सो आपल्याला ह्या पेपर 2 मध्ये त्यांनी कंटेम्पररी खूप प्रश्न विचारलेले आहेत. वसाहतवादी शासन आणि शेवटचा टॉपिक याच्यावर सर्वाधिक प्रश्न विचारलेत. जाती व्यवस्था आणि धर्म याच्यावरती एकही प्रश्न आपल्याला पाहायला मिळत नाही. मित्रांनो, जर पेपर 1चा आपण विचार केला तर पेपर 1 मध्ये बघा जे वेगवेगळे टॉपिक आहेत मी आत्ताच तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने ऑलमोस्ट प्रश्न हे रिपीट आहेत. त्यामुळे पुढची लर्निंग आपल्यासाठी काय आहे, पीवायक्यू अतिशय चांगले करायचे, पीवायक्यूचे सतत लिहायचे, पीवायक्यू लिहून सोडवायचे. पीवायक्यू मधूनच प्रश्न येतात. प्रश्न आहेत तसे रिपीट झालेले आहेत, प्रश्नांचे थीम्स रिपीट झालेले आहेत. सोशलॉजीमध्ये तुम्हाला हे दिसतं. त्यामुळे सोशलॉजी इज वन ऑफ द सेफेस्ट ऑप्शनल. आणि हे जर आपल्याला माहिती आहे की अरे हा मी पीवायक्यू करून ठेवतो, मला ऑटोमॅटिकली त्यातले प्रश्न येणार आहेत. जसं आता कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे बघा की व्हॉट इज कॉमन सेन्स, हाऊ आर कॉमन नॉलेज अँड सोशलॉजी रिलेटेड टू इच अदर एक्सप्लेन, आहे तसा क्वेश्चन तुम्हाला रिपीट आहे. एक शब्द फक्त बदललाय, आहे तसा क्वेश्चन रिपीट आहे. हा, आणि आपण हे लेक्चरमध्ये घेतलेले आहेत आपले. तुम्ही लेक्चर जर बघाल तर त्यात तुम्हाला हे दिसेल की ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण केलेली आहे. कॉमन सेन्स. दुसरा प्रश्न, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन, दरवर्षी ठरलेलं आहे समाजशास्त्र राज्यशास्त्र, समाजशास्त्र अर्थशास्त्र, समाजशास्त्र इतिहास आणि समाजशास्त्र मानववंशशास्त्रज्ञ. या 4 पैकी सगळ्यात जास्त फोकस असतो आणि कधी मध्ये कुणाची मानसशास्त्रासोबतचा. ह्या 4 वरती सगळ्यात जास्त त्यांचा फोकस आहे. यावेळेस त्यांनी परत हिस्ट्रीवरती विचारलं की समाजशास्त्र आणि इतिहास यांच्या दरम्यानचा सहसंबंध सांगा. पुन्हा क्वेश्चन रिपीट लिटरली. तिसरा, व्हेरिएबल. व्हॉट इज व्हेरिएबल इन सोशल रिसर्च, व्हॉट आर देअर डिफरंट टाइप्स.
व्हेरिएबल म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगा. स्ट्रेट फॉरवर्ड, पुन्हा हा क्वेश्चन रिपीटेड आहे तसा क्वेश्चन रिपीटेड, तुम्ही टाका गुगलला आणि सर्च करून बघा, क्वेश्चन रिपीट आहे, काहीच हे अडचण नाहीये. आणि हे सगळे आपण, मी म्हणलं तुम्हाला, सगळे प्रश्न आपण घेतलेले आपल्या लेक्चर्समध्ये, आपण आपल्या लेक्चर्समधून हे सगळे प्रश्न घेतलेले आहेत, कुठेच अडचण नाहीये विद्यार्थ्यांना. कॅन मर्टन्स रेफरन्स ग्रुप थिअरी, बघा मर्टनची रेफरन्स ग्रुप थिअरी त्यांनी विचारलेली आहे. रिलेव्हंट इन अंडरस्टँडिंग आयडेंटिटी मेकिंग इन डिजिटल वर्ल्ड. मर्टन हे असे एक विचारवंत आहेत की त्यांच्या थिअरीवरती नेहमी काय होतं, कंटेम्पररी ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारतात. जसं की त्यांनी विचारले यापूर्वी ट्रॅफिक, यापूर्वी विचारलंय फॅशन, यापूर्वी विचारले करप्शन, यावर्षी विचारलं डिजिटल आयडेंटिटी. डिजिटल आयडेंटिटी आपण आता चर्चा करत होतो डिजिटलची, तेच. आणि इथे तुम्हाला काय माहिती पाहिजे, तुम्हाला डिजिटल आयडेंटिटी म्हणजे काय माहिती पाहिजे, डिजिटल आयडेंटिटी कशा क्रिएट होतात, डिजिटल आयडेंटिटी कशा नष्टही होतात, डिजिटल आयडेंटिटी कशा ह्या भ्रामक असतात, हे माहिती असायला पाहिजे. नाही, तुम्हाला हे माहिती असणं अपेक्षित नाही. तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे मर्टनची ही रेफरन्स ग्रुप थिअरी, ही माहिती पाहिजे. हो पोरांनो, लक्षात द्या. किती करणार आपण आपल्या अवतीभोवतीच्या चालू घडामोडींचा अभ्यास, त्याला मर्यादा असते. म्हणजेच काय की समजा तुमच्याकडे काय आहे, साचा, तुमच्याकडे साचा आहे एक, त्यात तुम्हाला करंज्या बनवायच्या, करंज्याचा साचा आणला, त्यात काय केलं, पीठ ठेवलं, ते बाकूळ ठेवला, झाली करंजी तयार. समजते का? आता त्याच साच्यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ ठेवा, ते पीठ ठेवून दाबलं तरी त्याचाही आकार करंजी सारखाच होणार आहे. त्यात तुम्ही आणखी काही बेसनाचं पीठ घालून ठेवा, त्याचाही आकार करंजी सारखाच होणार आहे. त्याला तळा आणि भजी म्हणून खा. मला सांगायचं काय आहे, तुम्ही साच्यावरती काम करा, तो असतो ना साचा, त्याच्यावर काम करा. ते काय आहे, ती म्हणजे थिअरी आहे. मग तुम्हाला विचारू दे की कधी तुम्हाला ते डिजिटल आयडेंटिटी बद्दल विचारतील, ते म्हणतील ही थिअरी याच्यावर लागू करा, ही थिअरी बेसनावर लागू करा, ही थिअरी गव्हाच्या पिठावर लागू करा, ही थिअरी त्या ज्वारीच्या पिठावर लागू करा, ही मैद्यावर लागू करा. अरे कशावर पण सांग, आमच्याकडे साचा आहे, आमच्याकडे थिअरी आहे, मला ते जमतं. आपण ते केलं पाहिजे, आपण थिअरीवरती काम केलं पाहिजे. ऑटोमॅटिकली आपल्याला प्रश्न उत्तर त्या ठिकाणी लिहिता येतात. हा क्वेश्चन रिपीट नाही, डिजिटल आयडेंटिटीचा हा क्वेश्चन नाही, पण थिअरी रिपीट आहे, थीम रिपीट आहे, पॅटर्न रिपीट आहे. पुढचा बघा, तो म्हणजे इज द सोशल स्ट्रॅटिफिकेशन थिअरी जेंडर ब्लाइंड. जेंडर ब्लाइंड ही कॉन्सेप्ट त्यांनी याच्यापूर्वी सुद्धा विचारलेली आहे, आणि ही विशेष करून कार्ल मार्क्स यांच्यावरती टीका आहे की कार्ल मार्क्स यांचं जे विश्लेषण आहे ते जेंडर ब्लाइंड आहे. म्हणजे कार्ल मार्क्स एक वाक्य आहे बघा, उठा संघर्ष करा, नाही का, ते म्हणतायत या कामगारांना एकत्र या आणि संघर्ष करा. तुमच्याकडे काय आहे ते कामगारांना नाहिरे वर्ग म्हणतात, पण त्यांच्यावर एक नेहमी टीका केली गेली की कामगारांमध्ये सुद्धा स्त्रिया यांचं खूप मोठं शोषण होतं. ते कधी मार्क्स यांनी म्हटलं नाही, सांगितलं नाही, विशेष करून उल्लेख केला नाही, म्हणून तो जेंडर ब्लाइंड आहे. आता हे मुद्दे इथे येत आहेत, पण आपल्याला काय आहे की हे ऑलरेडी आपण वर्गामध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे मुलांना कुठेही अडचण येत नाही की अरे हा टॉपिक कसा लिहायचा आहे, कुठून लिहायचा आणि कशा प्रकारे लिहायचा आहे. काय विचारलं हे कळलं ना की बस, काही अडचण येत नाही. पुढे बघा, व्हॉट इज पॉझिटिव्हिझम, क्रिटिकली अनालाइज द मेजर आर्ग्युमेंट्स. आहे तसा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, आणि आपण आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना त्याचे आर्ग्युमेंट लिहून दिलेले. कारण काय होतं, पीवायक्यू हे पुढे रिपीट होतात आणि पीवायक्यू आपण सगळे कव्हर करून घेतो, तर मुलांना अडचणीचा प्रश्नच येत नाहीये. पुढे बघा, हायलाइट द मेन फीचर्स ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम. जेव्हा मेन्स झाल्यानंतर पेपर पहिला संपल्यानंतरच पोरांचे फोन, सर सगळे प्रश्न रिपीट आहेत, सगळे प्रश्न. हा सुद्धा हिस्टॉरिकल मटेरियलिझम काय करतात आणि त्यांची गंमत कशी आहे, तुम्ही काय करायचंय पुढे, तर हिस्टॉरिकल मटेरियलिझमचे काय विचारले त्यांनी, एक सिद्धांत आहे मार्क्स यांचा की या सिद्धांताची वैशिष्ट्य काय, आणि ते दरवर्षी काय करतात माहितीये का, ऐतिहासिक भौतिकवाद हा एक सिद्धांत, याची वैशिष्ट्य सांगा. यावर्षी विचारलं, आता पुढच्या वर्षी काय करतात, पुढचा सिद्धांत घेतात, वर्ग संघर्ष, याची वैशिष्ट्य सांगा. मग पुढच्या वर्षी काय करतात, परात्मता, याची वैशिष्ट्य सांगा. अरे हेच पद्धतीने मग आपल्याला कळलं ना, अरे ह्याच्यावर ते वैशिष्ट्य विचारली, याची पण विचारू शकतात, याची पण विचारू शकतात, याची पण विचारू शकतात. आपण तयारी करून ठेवायची, मग आपण ती तयारी करून दिली, झालं, आपलं काम संपलं. कळतंय तुम्हाला? या पद्धतीने आपण पुढे काम करायचं.
पुढचा मुद्दा बघा, तो म्हणजे पुढचा प्रश्न आहे व्हॉट डू यू मीन बाय रिलायबिलिटी, डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ रिलायबिलिटी इन सोशल रिसर्च. सेम. तरी काय केले माहितीये, यावर्षी आपला जो सिलेबसमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा टॉपिक आहे, त्यात ना छोटे 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 मुद्दे आहेत. हायपोथेसिस, रिलायबिलिटी, व्हेरिएबल, सॅम्पलिंग, प्रत्येकावरती शॉर्ट नोट विचारले. आणि शॉर्ट नोट मध्ये काय विचारले माहितीये, रिलायबिलिटी म्हणजे काय हे सांगा, त्याचं महत्व सांगा. व्हेरिएबल म्हणजे काय हे सांगा आणि त्याचे प्रकार सांगा. हायपोथेसिस म्हणजे काय, त्याची ही वैशिष्ट्ये सांगा. तुम्हाला येईल पुढे. हे अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि हे होत आहे, हे सोशिओलॉजीमध्ये दरवर्षी होत आहे. म्हणून सोशिओलॉजी हा सेफेस्ट आणि सगळ्यात जास्त गुण देणारा विषय आहे मित्रांनो, सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. पुढे बघा, कम्पेअर कॅपेबिलिटी डेप्रिव्हेशन. आता मुलांची गल्लत कशी होते. कॅपेबिलिटी अप्रोच हा अमर्त्य सेन यांचा आहे, तो आपण घेतलेला आहे. आपल्या वर्गामध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आणि ज्यांनी नसेल केलेला अभ्यास याचा कॅपेबिलिटी अप्रोच, मुळात ते काय करतात, हे या पद्धतीने अशा फुल्या मारून जातात. बघा इथे ह्या ज्याचा हा पेपर आहे त्याने फुली मारली आहे त्याला. का? कारण त्याला माहितीच नाहीये की नक्की कॅपेबिलिटी अप्रोच म्हणजे काय आहे, ते माहितीच नाहीये त्याला. आणि म्हणून इथे विचारले काय, कॅपेबिलिटी अप्रोच अमर्त्य सेन आणि सोशल कॅपिटल डेप्रिव्हेशन. मग हे सोशल कॅपिटल डेप्रिव्हेशन जे आहे ते कुणाचं आहे, तर ते पीटर टाउनसेंडचं पण येतं आणि त्याचबरोबर पीटर बर्जरचं पण येतं. तर ह्या दोन विचारवंतांची यांच्याशी तुलना करून आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे दारिद्र्याच्या संदर्भात. पण इथे मात्र हा प्रश्न इनोव्हेटिव्ह आहे. ह्या वर्षी पहिल्यांदाच त्यांनी हा प्रश्न जरी विचारला असला पहिल्यांदा, तरी सुद्धा थीम रिपीट झाली आहे, त्यात काहीच अडचण नाहीये. आणि आपला अभ्यास असेल तर तुम्हाला काही अडचण येऊ शकत नाही. आणि आपण दोघांची पण चर्चा केलेली आहे वर्गामध्ये. आर प्रेशर ग्रुप्स अ थ्रेट और नेसेसिटी एलिमेंट फॉर डेमोक्रेसी. आहे तसा क्वेश्चन रिपीट आहे, शब्द फक्त मागे पुढे, पण सगळा क्वेश्चन हा रिपीट आहे की प्रेशर ग्रुप, दबावगट. मग दबावगडामध्ये काय होतंय, प्रत्येकजण फक्त स्वतःचा विचार करतो. मग हे लोकशाहीला घातक आहे का? आणि दबावगड जर हे लोकशाहीला घातक असतील तर दबावगटांना मग अजून आपण टिकून का ठेवलंय? का दबावगटांचं काही प्रकारे पण आहे, ते हेल्प पण करतात का आपल्या लोकशाहीला? काय हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचंय. आहे तशी आपण चर्चा केलेली आहे, तसं उत्तर आहे मित्रांनो, त्या पद्धतीने जाऊन लिहायचंय. हे आला बघा क्वेश्चन, व्हॉट इज हायपोथेसिस आणि क्रिटिकली इव्हॅल्युएट द सिग्निफिकन्स ऑफ हायपोथेसिस इन सोशल रिसर्च. हा, हायपोथेसिस एक टॉपिक आहे, तुम्हाला कळेल पुढे. तुम्ही फक्त आता एवढं लक्ष द्या की हा हे 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 थीम्स आहेत, हे या पद्धतीने रिपीट होतं. मला पुढे काय करायचंय, या सगळ्यातून एक लर्निंग लक्षात घ्या, ती म्हणजे प्रत्येक टॉपिकवर तुमची एक शॉर्ट नोट तयार पाहिजे आणि प्रत्येक टॉपिकवर तुमच्याकडून एक लॉंग क्वेश्चन तयार पाहिजे. बस एवढं. आणि जेवढं आपण देतोय तेवढं व्यवस्थित अभ्यासायचं आहे. एकही प्रश्न तुमचा त्या ठिकाणी मिस होणार नाही, गॅरंटी. ओके. हा, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा, पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे 4A. गिव्ह अन अकाउंट ऑफ द रिसेंट ट्रेंड्स ऑफ मॅरेज इन द इंडियन कॉन्टेक्स्ट. हाऊ आर दिस डिफरंट फ्रॉम ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस. साधे सोपे शब्दात त्यांना काय विचारायचे माहितीये, सध्याचे काय ट्रेंड आहेत, विवाहाचे सध्याचे काय ट्रेंड आहेत, पूर्वीपेक्षा ते कसे वेगळे आहेत. पूर्वी काय व्हायचे विवाहाच्या ट्रेंडमध्ये, पूर्वी आई वडील लग्न ठरवायचे, आता मुलं स्वतः ठरवतात. पूर्वी नातेवाईक मुलं मुली बघून आणायचे, आता मुलं व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि तुमच्या त्या इंस्टाग्राम, तुमच्या मॅट्रिमोनियल साईट त्याच्यावरती शोधतात. हे आपल्याला सांगायचं आहे. हा, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी उत्तरात लिहायचं आहे. बघा, हा रिपीट आहे क्वेश्चन. मॉस्का मिशेल परेटो. बघा, सिमिलॅरिटी विचारलेल्या आहेत आणि डिफरन्सेस विचारलेले आहेत तसा क्वेश्चन रिपीट आहे. हा, क्रिटिकली एनालाइज द सोशियोलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ इनफॉर्मल सेक्टर इन द इकॉनॉमी ऑफ डेव्हलपिंग नेशन्स. इनफॉर्मल सेक्टर वरती दरवर्षी प्रश्न असतो, यावर्षी सुद्धा आहे, पण तो कमी आहे. एकच प्रश्न विचारलाय त्यांनी, तसं त्यांनी महत्व विचारलंय की काय महत्व आहे याचं. आणि हे वाढत चाललेलं आहे ना, कारण इनफॉर्मल सेक्टर. तर तो आपल्याला मुद्दा त्या ठिकाणी आहे. आपण आपल्या लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की इनफॉर्मल सेक्टर जे आहे ते वाढणं किंवा ते वाढत जाणं, हे तसंच बघितलं तर एक फार मोठी धोक्याची घंटा असते, कारण लोकांना मग सुरक्षा मिळत नाही. पण दुसऱ्या बाजूला भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट ब्रँडेड आणि स्टँडर्डाइज विकत घेणं लोकांना शक्य नाहीये.
त्यामुळे लोक काय करतात, प्रत्येक बघा ना, भारतातला प्रत्येक व्यक्ती अमेझॉनवरून व्यक्ती वस्तू खरेदी करतोय का? नाही ना. नाहीतर आपले गल्लीतले दुकानदार टिकले नसते. मग गल्लीतले दुकानदार काय करतात, तुम्हाला ते काय करतात, उधारणे देतात. उधारणे देतात म्हणजे काय, कुणाला पण तो उधारणे देत नाही, त्याला ज्याला वाटतं त्याला देतो. म्हणजे काय वाटतं, अरे नाही या माणसाकडे पत आहे, आज नाही तर उद्या देईल पैसे. म्हणजे एक प्रकारे तो काय करतोय, तुम्हाला तुमची पत तयार करतोय, लक्षात घ्या. आणि हे या पद्धतीने चालतं, या पद्धतीने ती व्यवस्था आहे. आणि म्हणून विकसनशील राष्ट्रामध्ये लोकांच्या गरजा पूर्ण करणं, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून लोकांना जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्याचा पुरवठा करण्याचं काम इनफॉर्मल सेक्टर करत असतं आणि म्हणून ते महत्वाचं आहे. पण हे तुम्हाला असे जवळपास 6-7 पॉईंट मध्ये लिहायचं असतं. 10 मार्काचा प्रश्न आहे, किमान 6 ते 7 पॉईंट तुम्ही लिहिणं अपेक्षित आहेच आहे. त्यात काहीच अडचण नाहीये, हे तुम्ही करू शकता. त्यानंतर पुन्हा आला बघा 5वा प्रश्न. हा पूर्णपणे कसा आहे, हा शॉर्ट नोट्स आहे. त्याच्यामध्ये एक शॉर्ट नोट्स आपल्याला येतात. पहिली शॉर्ट नोट्स कशावर आहे त्यांनी विचारली आहे, स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑन सोशल स्ट्रॅटिफिकेशन. आणि ते म्हणतायत की पार्सन्स आणि डेव्हिस आणि मूर हे स्टेटस को निर्माण करतात का? काय फक्त शब्द बदललाय, विचारलाय त्यांनी पूर्वीचाच प्रश्न. डू यू थिंक दॅट द फॉर्मल वर्क स्पेस आर फ्री ऑफ जेंडर बायस? पुन्हा जेंडरवरती एक प्रश्न आहे बघा. पण हा कुठून विचारलाय त्यांनी, फोकस आहे फॉर्मल वर्क स्पेसेस. वर्क स्पेसेस हा तुम्हाला येतो कुठे, वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ मध्ये आणि खालती सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर मध्ये, अशा 2 ठिकाणी येतो. तर तिथून तुम्हाला तो कव्हर करायचा आहे बरं का. पुढचा, हाऊ डज वेबर्स वर्स्टहॅन्ड ऍड्रेसेस द ऑब्जेक्टिव्हिटी अँड सब्जेक्टिव्हिटी डिबेट इन सोशॉलॉजी? मॅक्स वेबर यांचे एक डिबेट आहे ऑब्जेक्टिव्हिटीवरचा, तर तो सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. आणि हा तर कंटिन्युअस विचारतात, त्यात काही अडचण नाहीच आहे. टू व्हॉट एक्सटेंट कॅन एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट बी एन एजंट ऑफ सोशल चेंज? सामाजिक परिवर्तनामध्ये तुम्हाला शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन नावाचा टॉपिक आहे, हा त्यातून प्रश्न विचारलेला आहे. आणि यामध्ये फक्त स्किल ऍड केलंय, बाकी क्वेश्चन आहे तसा रिपीट आहे. मित्रांनो, मला यातून तुम्हाला सांगायचं काय बघा, की प्रश्न जे आहेत ना हे रिपीट होत आहेत, थीम्स रिपीट होत आहेत. आपण ह्या प्रत्येकाबद्दल चर्चा करूयात, मात्र या ठिकाणी नाही. आपण आत्ता फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की नक्की त्यांची अपेक्षा काय आहे, आपण पुढे काय केलं पाहिजे. आपण अनालिसिस करतोय क्वेश्चन पेपरचं, आणि आपल्याला इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही पाहिजे, ते पाहणार आहोत आपण, पण ते पुढच्या काही सत्रांच्या माध्यमातून आपण ते पाहूयात, आत्ता नाही पाहायचंय बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल की सर नुसतं रिपीट म्हणताय, पण नक्की लिहायचं काय याच्यामध्ये ते पण सांगा ना. नाही ते सांगणारच आहे, पण ते कधी सेपरेट सेशन मधून सांगूयात आपण. पुढचा मुद्दा ते म्हणजे व्हॉट इज सायन्स. सायन्स वरती एक प्रश्न असतो की समाजशास्त्र हे विज्ञान आहे का, आणि विज्ञान असेल तर मग ते स्वतः विज्ञान आहे का ते नैसर्गिक शास्त्रांप्रमाणे विज्ञान आहे, त्याच्यावरती हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तुम्हाला. त्यानंतर हा 7वा प्रश्न आहे, 6वा. याच्यामध्ये बघा त्यांनी विचारलंय की, एक मिनिट, हा झाला सायन्सचा 6वा अ. आता 6वा ब, जेंडर बेस्ड डोमेस्टिक डिव्हिजन ऑफ लेबर, सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर याच्याबद्दलचा प्रश्न आहे. महिलांचं एकूण सहभागित्व वाढतंय का भारतामध्ये, वाढत असेल तर कोणते घटक कारणीभूत आहेत, नसेल तर कोणते घटक कारणीभूत. सिंपल या पद्धतीचा हा प्रश्न आहे. पुन्हा डिजिटल युगावरती प्रश्न आला बघा की सामाजिक चळवळीमध्ये डिजिटल माध्यमांची काय भूमिका आहे. सर्वत्रच आपण पाहतोय, बांगलादेशमध्ये सध्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, शेख हसीना बेगम सरकार उलथवून टाकलं, आणि तिथे सोशल मीडियाची फार मोठी भूमिका होती. त्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही हे उत्तर लिहू शकता, लिहिलं पाहिजे, प्रश्न तर तो विचारलाय. त्यानंतर सॅम्पलिंग मेथड वरती क्वेश्चन आहे. सॅम्पलिंग मेथड म्हणजे काय, त्याचं काय प्रकार असतात, त्याचे काय महत्व आहे, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज विचारलेले आहेत. थेअरी ऑफ मॅक्स वेबर डर्खाइम आणि कार्ल मार्क्स, वेबर आणि दुर्खिम यांचे धर्माच्या संदर्भातले त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की तिघांचेही विचारांची तुलना करा आणि सांगा. म्हणजे हे माहिती हो, हे विचारलेले पण आहेत पूर्वी त्यांनी प्रश्न. त्यानंतर सायन्स अँड रिलिजन याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सुद्धा रिपीट आहेच आहे, पण धर्म आणि विज्ञान हे एकमेकांना विरोधी आहेत का पूरक आहेत, हे आपल्याला ह्या प्रश्नामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर यावर्षी आणखी एक मुद्दा तुम्हाला पाहता येईल की सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती त्यांनी पहिला पेपर आणि दुसरा पेपर दोन्हीकडे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, दोन्हीकडे. त्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा प्रश्न टॉपिक जो आहे
तो यावर्षी त्यांनी दोन्हीकडे विचारलाय, तो पुढच्या वर्षी विचारू शकतात, किंबहुना आपण त्याच्यावर तयारी करून घेतो विद्यार्थ्यांकडून. सो तुम्ही मात्र तो मिस करू नका, तुम्ही तयारी केली पाहिजे. सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि किनशिप चॅलेंज इन ट्रॅडिशनल किनशिप सिस्टम. सिव्हिल सोसायटीवरती दरवर्षी एक प्रश्न असतो, आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो, त्यानुसार ती तयारी करून घेतो. सिव्हिल सोसायटी तुम्ही सुद्धा विसरू नका. आणि किनशिप नातेदारी व्यवस्था याचं महत्व आज बदलत चाललंय, वाढतंय, काय होतंय, हा सुद्धा एक महत्वाचा टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो. पेपर दुसरा जर आपण बघितला तर पेपर 2 मध्ये थिंकर्स पुन्हा महत्वाचे आहेत. GS घोरी यांच्यावर 2 प्रश्न आहेत, त्यांनी विचारलेले आहेत, त्याच्यावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर योगेंद्र सिंग यांच्यावरती त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. तोही टॉपिक फार महत्वाचा आहे. कोणता? मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन हा टॉपिक त्यांनी विचारलेला आहे. त्याचबरोबर यावर्षी मी तुम्हाला म्हटलं तसं की कोलोनियल इम्पॅक्ट, ब्रिटिश कालखंडातला जो परिणाम आहे तो त्यांनी खूप विचारलाय. सोशल रिफॉर्म मुवमेंट बद्दल विचारलंय. त्याचबरोबर ट्रायबल आदिवासींवरती त्या ब्रिटिश कालखंडातल्या धोरणांचा काय परिणाम होतोय ते त्यांनी इथे विचारलेलं आहे. ठीक आहे, हे GS घोरी पुन्हा रिपीट होत आहे तिथे. त्याच्यानंतर हा ऑर्थोजेनिक चेंजेस हा जो टॉपिक आहे ना, ऑर्थोजेनिक चेंजेस, हा योगेंद्र सिंग यांचा जो मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन टॉपिक आहे त्याच्यामध्ये ते ऑर्थोजेनिक आणि हेट्रोजेनिक टॉपिक आहे. वर्ड वेगळे आहे, तो कठीण आहे, पण अर्थ काय माहितीये का? अंतर्गत घटक म्हणजे ऑर्थोजेनिक, हेट्रोजेनिक म्हणजे बाह्य घटक. यांचा काय परिणाम होतो सामाजिक परिवर्तनामध्ये, हे दरवर्षी ट्रॅडिशन आणि मॉडर्निटी याच्यावरती प्रश्न आहे भारताच्या संदर्भात, तो तुम्हाला विचारला आणि 100% येतो. 100% हा करून ठेवायचा. योगेंद्र सिंग 100% आपल्याला किमान 30 ते 40 गुणांसाठी विचारले जातात. हा, आणि बघा ऍग्रेरियन क्लास स्ट्रक्चर विचारलंय इथं. सेम सेक्स मॅरेजेस समलैंगिक विवाह, त्याच्यावरती प्रश्न आहे. नेशन बिल्डिंग है ना, रिलिजनचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीने. नवीन आर्थिक सुधार, पुन्हा ब्रिटिशांच्या काळातले नवीन आर्थिक सुधार, तर त्या काळातला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मिडल क्लास, मगाशी ऍग्रेरियन क्लास विचारला, न्यू मिडल क्लास विचारलाय. विलेज स्टडीज हा असतोच, एक कॉन्ट्रीब्युशन त्यांनी विचारलंय विलेज स्टडीमध्ये. तर विलेज स्टडीवरती एक प्रश्न असतो, तुम्ही श्रीनिवास किंवा RC दुबे, SC दुबे हे लिहिले तरी चालून जातं. त्यानंतर पुढे इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर बघा, ऍग्रेरियन, मिडल क्लास, ऍग्रेरियन आणि इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर. 100% त्यांनी याच्यावरती प्रश्न भर दिला यावेळेस. GP मर्डॉक हे खरं तर पेपर 1 मध्ये येतात, पण ते पेपर 2 मध्ये त्यांनी विचारलंय. इट्स ओके, काही हरकत नाही, कारण GP मर्डॉकला फॉलो करणारे भारतातले अनेक समाजशास्त्रज्ञ आहेत म्हणून त्यांनी ते विचारले. गुगली केलंय, काही हरकत नाही, आपण ते लिहू शकतो. त्यानंतर द ट्रान्सफर ऑफ लँड फ्रॉम कल्टिवेटिंग टू नॉन कल्टिवेटिंग. जे शेतकरी जमीन कसतायत त्यांच्याकडून जमीन काढायची आणि जे जमीन कसत नाहीयेत म्हणजे उद्योग, यांच्याकडे ती द्यायची, याचे काय परिणाम होत आहेत? लँड रिफॉर्मचा हा प्रश्न आहे तुम्हाला विचारलेला, मग सांगितलं. दुसरं, ब्रिंग आउट व्हेरियस फॅक्टर्स फॉर डिक्लाइनिंग विलेज इंडस्ट्री. हे तुम्हाला सहकार, ग्रामीण भारतातली दारिद्र्य, निर्धनता याच्याबद्दल एक टॉपिक आहे, तिथून तुम्हाला त्यांनी विलेज इंडस्ट्री बद्दल विचारलेलं आहे. डिस्कस द सोशल बेसिस ऑफ पॉलिटिकल मोबिलायझेशन इन इंडिपेंडेंट इंडिया. भारतामध्ये आज राजकारणाचा जो काही आधार आहे तो कोणता आहे? लोकांना एकत्र कोणत्या आधारावर केलं जातं? जातीच्या, धर्माच्या, बरोबर का? आणखी कोणते आहेत का हो? ते तुम्हाला त्यात लिहायचं आहे, हे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स फेस बाय द लेबर मायग्रंट. कोविडच्या काळामध्ये गावाकडे लोक गेली, परत आता शहराकडे आलेली आहेत. शहरं काय होत आहेत? बकाल वाढतायत. का? कारण मायग्रंटचा फार मोठा इश्यू आहे. मग ह्यांचे काय समस्या आहेत, ह्या कशा पद्धतीने आहेत? बिहारमध्ये सध्या मतदानाचा तुम्ही मुद्दा बघताय, त्यात मायग्रंटच सर्वात जास्त पुढे आहेत, हे आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. डू यू थिंक द लॉ हॅज बीन एबल टू अबॉलिश चाइल्ड लेबर. पुन्हा एकदा चाइल्ड लेबर बद्दल एक प्रश्न, शॉर्ट नोटच फिक्स असते, ते आपण लिहू शकता. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्यावरती भारतीय राज्यघटनेचा काय परिणाम आहे, कसा झालाय, सामाजिक चळवळीमध्ये पण पाहता येईल आणि राज्यघटनेचा आपला सेपरेट टॉपिक आहे त्यात पण ते विचारलेलं आहे. डिस्कस द ट्रेंड ऑफ अर्बनायझेशन. मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्बनायझेशन, भारताचं नागरीकरण होत चाललंय, एक प्रश्न असणार आहे, तो त्यांनी विचारलाय आणि साधा प्रश्न आहे, फार काय अवघड नाही येतो. विच मेजर्स वुड यू सजेस्ट फॉर प्रिव्हेंटिंग कास्ट कॉन्फ्लिक्ट. जातीवर आधारित हिंसा ज्या होतात दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने, त्या अनुसूचित जाती आणि इतर समाजामध्ये आहेत, उत्तर भारतामध्ये आहेत.
आरक्षणाच्या संदर्भात जाती एकमेकांच्या संदर्भात भांडतात, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये हा प्रश्न त्यांनी विचारलाय. व्हॉट आर द प्रायव्हेट अँड पब्लिक नेटवर्क सपोर्ट सिस्टीम ऑपरेटिव्ह इन इंडियन सोसायटी फॉर द एजेड. जे वृद्ध लोक आहेत त्या वृद्ध लोकांसाठी शासन काय करते आणि प्रायव्हेट सेक्टर काय करते, दोघांची भूमिका सांगा, दोघांचे हे प्रयत्न सांगा, असा हा प्रश्न आहे. कुठल्या समस्या आहेत त्याही सांगा. पुढे एज्युकेशन डेव्हलपमेंट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ना, हे 3रं वर्ष आहे मित्रांनो, 3रं सलग प्रश्न आहे. 20 मार्काला नाही तर 10 मार्काला सलग, आणि तो आणखी 1-2 वर्ष टिकून राहणार 100%. बघा तुम्ही राहणार. दलित मुवमेंट वरती प्रश्न आहे, 10 मार्काचा प्रश्न आहे तो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आलं का, पेपर 1 मध्ये पण आहे, पेपर 2 मध्ये सुद्धा आहे. आपण त्यामुळे डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय त्याच्यासमोर आव्हान आहेत, पर्यावरण, क्लायमेट चेंज, डिस्प्लेसमेंट, हे सगळे कळीचे मुद्दे आहेत, ते करून ठेवायचे. आपला 100% प्रश्न असतो पोस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ लेबरर्स हॅज कॉज अ डेप्रिवेशन अँड रिझल्टंट इनइक्वालिटी. पुन्हा 8 आपला जो पेपर आहे सोशल ट्रान्सफॉर्मेशन, त्यात हा टॉपिक आहे सोशल इनइक्वालिटीचा. एकमेकांना परस्पराशी कनेक्ट करून हा प्रश्नांची उत्तर लिहिता येतात. आणि पुन्हा एकदा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2015, पुन्हा तेच. सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्यावरती बरेचसे प्रश्न त्यांनी विचारलेत. खरं तर ते 2015च्या ऐवजी 17 पाहिजे, पण ठीक आहे, 15 पासून सुरुवात झाली असं आपण म्हटलं तरी हरकत नाहीये. हे सगळ्यामधून बॉटम लाईन काय आहे, बॉटम लाईन ही आहे की सोशिओलॉजीमध्ये आपल्याला जे प्रश्न असतात भरपूर त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह आहेत. म्हणजे काय, 400 मार्काचा पेपर असतो, लिहायचा 250 मार्काला, घाबरायचं नाही त्यामुळे. दुसरं, सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकवर आपली शॉर्ट नोट आणि लॉंग क्वेश्चन रेडी पाहिजे. तिसरं, अगदी खूप गरज नाहीये चालू घडामोडींची, पण जसं भाजीला मिठाची आवश्यकता असते तसं चालू घडामोडींची गरज आहे. चौथं मित्रांनो, PYQ फॉलो करा, PYQ फॉलो करा. PYQ बेस्ड क्वेश्चन आहेत, PYQच्या बाहेर प्रश्न जात नाहीत. हे सगळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय हे सगळं पूर्वी येऊन गेलेलं आहे, याच्या बाहेर जात नाहीत, त्याला फॉलो करा. सिंपल. आणि सगळ्यात शेवटी परंतु तेवढंच महत्वाचं ते म्हणजे आपल्या नोट्स, आपले लेक्चर्स आणि आपले डिस्कशन्स याच्या बाहेर तुम्हाला काही आणखी करण्याची गरज पडत नाही, हे मी वारंवार सांगत आलो. त्यामुळे या पेपरवरती आपल्याला सहज कमांड मिळवता येते. ठीक आहे, डोंट वरी. आता आपण पुढे काही सत्रामध्ये काय करूया, यातल्या प्रत्येक टॉपिक, प्रत्येक क्वेश्चन वरती स्वतंत्रपणे चर्चा करूया, विचार करूया. सो तो आपण करणारच आहोत. ठीक आहे, येस. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना जे आता तयारी सुरू करतात त्या सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. सोशिओलॉजी तसाही तुम्हाला फार काही अवघड नाहीये, अतिशय साधा सोपा पेपर आहे. ठीक आहे, कुठल्याही प्रकारची मदत लागली निश्चित भेटायचं. थँक्यू. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.